साधक हो श्री अमृत मंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र येथील पंडित चतुर्वेद सायंटिस्ट श्री वत्सवक्षा भगवंत परमहंस परिव्राजकाचार्य श्री काशी विश्वेश्वरानंद सरस्वती महाराज उर्फ कर्डिले यादवराजे यांच्या अमृतवाणीत श्री लिंग महापुराण अर्थात श्री रामलिंग महापुराण कथा रोज सायंकाळी 8 ते 8:30 या वेळेत अवश्य लाभ घेणे. ओम वक्रतुंड महाकाय सूर्यकोटि समप्रभ निर्विघ्नं कुरु मे देव सर्वकार्येषु सर्वदा. ओम गुरु ब्रह्मा गुरु विष्णु गुरु देवो महेश्वरा गुरु साक्षात परम ब्रह्म तस्मै श्री गुरवे नमः. ओम द्राम ओम सहस्रशा विद्महे कल्किदत्ताय धीमहि तन्नो ब्रह्म प्रचोदयात्. ओम दत्त दत्त राम राम ओम दत्त दत्त राम राम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शिव शिव श्याम श्याम ओम शांताकारं भुजगशयनं पद्मनाभं सुरेशं विश्वाधारं गगनसदृशं मेघवर्णं शुभांगनं ओम लक्ष्मीकान्तं कमलनयनं योगृध्यानगम्यं वंदे विष्णु भवहरं सर्वलोकैकनाथं. ओम शांती. आज आपण श्री महालिंग पुराणार्थात श्री रामलिंग महापुराण कथेला आरंभ पुन्हा करीत आहोत. आज आपला विषय आहे याचा राजर्षी ययातीचे आख्यान आणि ययाती गाथा. ययाती राजा म्हणाला, श्रेष्ठ ब्राह्मण तथा सभी वर्णाचे लोक, माझे म्हणणं आहे का, मी ज्येष्ठ पुत्राला कधी राज्यात येणार नाही. ज्येष्ठ पुत्र यदूने माझी आज्ञा का पालन केले नाही. जो पिता प्रति विपरीत बुद्धीवाला होतो तो सज्जनाच्या द्वारा पुत्र होत नाही, माता पिता होत नाही. सज्जन लोक माता पिताचे वचनाला माननेवाले पुत्राचे प्रशंसा करतात. वास्तवात वही पुत्र जो माता पिता के साथ पुत्र भाव से स्थित होकर व्यवहार करतो. यदु ने मेरी आज्ञा की है, इसी प्रकार यदूने माझी अवज्ञा केली म्हणजे अपमान केला. या प्रकारे तुर्वासु द्रुहु तथा अनुने भी माझी बहुत अवहेलना केली आहे. पुरोने माझे वर्तनाचा पालन केले आहे. विशेषतः से माझा सन्मान केला आहे. मेरा छोटा पुत्र पुरु ही माझा उत्तराधिकारी आहे. ज्याने माझे बुढापात स्वीकार केला. शुक्राचार्याने देवयानीचे लिए माझे जरावस्था प्राप्त झाली होती. जेव्हा मीने उनकी प्रार्थना केली तब तेव्हा त्याने पुन्हा बुढाप्याला म्हणजे संचारिता दिला. या जो राजा होता या राजाला म्हातारपण आलं होतं आणि त्याला तरुण पण पाहिजे होतं. तेव्हा त्याने आपली सगळी मुलं जमवली आणि सांगितलं, माझी ही जरा अवस्था म्हातारपण अवस्था तुम्ही कोणतरी घ्या आणि मला तारुण्य राहू द्या. तेव्हा सगळे पुत्र निघून गेले आणि जे पुत्र आहे त्याने ही त्याची अवस्था घेतलेली आहे म्हणून त्याने मान दिला.
आणि त्या नामधारी शुक्राने स्वतः मला पवन प्रदान केलेला आहे. तो काय म्हणाला, शुक्रा पुत्र आपले अनुकूल व्यवहार करो, तोच आपले राज्याचे पालन अधिकारी होईल. आता हे ब्राह्मणांनो, आता आप लोग भी मुझे आज्ञा दे की ये पुत्र पुरु राज्यावर अभिषिक्त करतो. जनता प्रजेगण म्हणाले, जो पुत्र गुणसंपन्न, सर्वदा माता पिताचा हित करणारा तथा समस्त कल्याणाचे योग्य हो, तो छोटा हो असून सुद्धा राज्याचा उत्तराधिकारी होत आहे. आता पुत्र पुरो ही राज्याचे योग्य आहे, ज्याने आपले वचनाचा पालन केले आहे. शुक्राच्या वरदानाने विपरीत कार्य नाही केले असं पाहत आहे. सूजी म्हणाले, या प्रकारे जप प्रसन्न होय. नगरवासियों नहुष पुत्र ययाति से कहा, तब त्याने आपला पुत्र पुरला राज्यावर अभिषिक्त करून तुरोसो को दक्षिण पूर्व दिशात राहण्याची आज्ञा केली. त्यानंतर राजा ययातीने ज्येष्ठ पुत्र यदूला दक्षिण दिशात नियोजित करून दिले आणि दोनों ध्रुव अथवा अनुला क्रमशः पश्चिम तथा उत्तर दिशात नियुक्त करून दिले. राज्य धीर वाटल्या झाल्या. नहुष पुत्र ययातीने 7 दीपोवाली सागरों सहित पृथ्वीला जितून पुत्रांना राज्याला 3 भागात वाटून दिली. इस प्रकार पुत्रामध्ये राज्य संक्रमित राज्य करार दिले. महाराज याचे पुत्र द्वारा या विषयात पहिले गाथा सांगितली, जिच्या द्वारा मनुष्य ज्या प्रकारे कछुआ म्हणजे कासव आपले सभी अंगाला आत खेचून घेतो, त्याप्रमाणे आपली समस्त कामनाला समेट केले आणि त्याने श्रीमान झाला जात आहे, अन्यथा नाही. इंद्रिय जिंकल्याशिवाय माणूस मोठा होऊ शकत नाही, हा याचा मोठा सिद्धांत आहे. काय करोडो कर्म करनेवाला जरी किंवा झाला तरी कामनाच्या अधीन गेल्यानंतर इच्छा शांत नाही होत, म्हणून त्याला सुख मिळत नाही. ज्या हवीने अग्नी वाढतो त्या प्रकारे तो निरंतर वाढत राहतो, त्याची इच्छा वाढत राहते. पृथ्वीवर जो सुद्धा पूर्वी जो सोना पशु तथा स्त्री है, ये सब वस्तुएं किसच्या करको या व्याप्ती आहे नाही.
या प्रकारे मनुष्याला कामयुक्त हो जाना चाहिए। तब मनुष्य सभी प्राण्यांचे प्रति मन वचन तथा कर्मापासून पापमय भाव नाही करता आहे, तेव्हा ब्रह्माला प्राप्त होत आहे। ब्रह्म त्याचा कधी नाश होत नाही, जन्माला येत नाही, त्यात त्याच्याशी मिळायचं असेल तर इंद्रिय जिंकले पाहिजेत, काम असले पाहिजे, पैसा धंदा त्याग केला पाहिजे, म्हणजे त्यागी मानला पाहिजे। जेव्हा तो दुसऱ्याचे डरत नाही, दुसरे लोक साला डरतात, भीतात, धैर्यवंत साधू आहे, निंदू बंधू, पण तिकडे लक्ष द्यायचं नाही, तेव्हा ब्रह्म प्राप्त होतं। काम वासना जिंकली पाहिजे। जो तृष्णा दुष्ट बुद्धिवाले मार्फत मोठ्या कठीणापासून स्थान योग्य आहे, जो मनुष्याचे जीर्ण झाल्यावर सुद्धा जीर्ण नाही होता, म्हणजे म्हातारापणा येत नाही, तोपर्यंतचा अंतकरण रोग आहे। तृष्णा ही माणसाचा फार मोठा रोग आहे, तो रोग माणसाने हटवला पाहिजे, आणि तो त्याग करतो तेव्हा तो सुखी होतो। जीर्ण झालेल्या व्यक्तीचे केस जुने होतात, जीर्ण व्यक्तीचे दात जीर्ण होतात, आणि त्याचे नेत्र तथा कान जीर्ण होतात, म्हणजे काम करीत नाही। केवळ तृष्णा ही सदा उपद्रवविहित राहती, अर्थात ती इच्छा तृष्णा कायम करून राहते, म्हणजे डोक्यामध्ये कायम काम वासनाची येते आणि ती त्याग केली पाहिजे। सर्व प्राणी स्वभावतः ही जीर्ण होतात, त्यामध्ये संदेह नाही, किंतु मनुष्य जीर्ण झाल्यावर सुद्धा जीवनाची आशा तथा धनाची आशा जीर्ण होत नाही, त्याच्यात तो गुंतून पडतो। संसारात जो काम सुख आहे तथा जो स्वर्गाचा महान सुख आहे, तो तृष्णाचे नाशाचे सुखला सोलवी कला के भी बरोबर नाही, तर त्याला तो जो काम असणार त्याला स्वर्ग मिळत नाही, जो काम त्यागतो त्याला स्वर्ग प्राप्ती होते। असं ऐकून राजऋषी ययाती पत्नीच्या बरोबर वनात चालू गेले। महायशस्विनी ती भृगतुंग निरहार शिखरावर निरहार राहून तपस्या करू लागले। भार्यासहित त्याने स्वर्ग प्राप्त केला। पवित्र तसा नार्याद्वारा सत्कृत 5 वंश आहेत, त्याचे द्वारा संपूर्ण पृथ्वी व्याप्त आहे। जैसे या सूर्याला प्रेम भावाने प्राप्त आहे, ती 5 मुळे याची संपूर्ण जगामध्ये राज्य करू लागली।
ते जगात जेवढे देश आहेत 5 खंडात, त्या 5 राजांची नावं ययती, पुरु, यदु, मद्रास आणि यांच्या नावावरून त्या प्रदेशाला पूर्वी नावं दिले गेलेली आहेत. आणि ते नावं आज सुद्धा अस्तित्वामध्ये आहेत, थोडीफार फरकाने. युरोप, युरोप, युरोप म्हणजे येतो राजाचं युरोप, म्हणजे या खंडात त्याचं राज्य. अशा दृष्टीने हे सगळे खंड पृथ्वीवर म्हणजे 5 ठिकाणी 5 राज्याच्या राजधान्या झाल्या. आणि ते राजाने आपलं सगळं वाटून दिलं. पती पत्नी वनवासा म्हणजे जंगलात निघून गेले. शिखरावर बसून निराळ राहून त्यांनी तपश्चर्या केली. त्यामुळं तो पत्नी सहित स्वर्गात गेला. हा महत्वाचा मुद्दा येते. म्हणजे स्त्रीला सुद्धा स्वर्गात जाण्याचा अधिकार आहे, परंतु ती एकनिष्ठ पतिव्रता पाहिजे. शिवाय पतीची आज्ञा मोडली नाही पाहिजे. नंतर पतीबरोबर तिने उपवास केला पाहिजे, तपश्चर्या केली पाहिजे. म्हणजे दोघांनाही स्वर्गात जागा होते. पतिव्रता लोक म्हणजे स्वर्गात लोक आहे. तर परिस्थिती अशी आहे, एक स्त्री महापतिव्रता असून तपश्चर्या करीत असत, आणि तिचा मालक जो होता तो आपला सर्वसाधारण राहायचा, वेड्यासारखं फिरायचा थोडासा. पण हिची तपश्चर्या इतकी मोठी की देव तुला प्रसन्न झाली आणि सांगितलं तुला काय पाहिजे. ती म्हणली माझ्या पतीसहित मी स्वर्गात आली पाहिजे, पतिव्रता लोकात राहिली पाहिजे. देव म्हणजे तथास्तु. आणि त्याप्रमाणे त्या दोघांना बी पतिव्रता लोकामध्ये राहायला स्थान मिळालं. ययाती राजा आणि त्याची पत्नी ही 2 जण स्वर्गात जाऊन राहू लागले. आता हे स्वर्ग म्हणजे काय, जो तो स्वर्गात जायचंय, तिथं राहायचंय, मग ते सुख मिळतंय. खरं खोटं कोणी पाहिले? कोणी पाहिलं तिथं काय सुख आहे, तिथं काय, कोणाला काय अनुभव आहे? तर मला जो अनुभव आहे तो सांगतो. विनोबा भावेंच्या बुधान चळवळीत मी होतो काय दिवस कार्य करायला. त्यांचा माझा परिचय नव्हता, पण त्यांची गीताई नावाचा ग्रंथ मी वाचत असतो. पुढं झालं, विनोबा भावे गेले, मी पृथ्वीवर राहिलो. 36 वर्षांनी विनोबा भावे मला भेटायला आले. देह सोडल्यानंतर स्वर्गात गेले. त्यांना दिव्य देह प्राप्त झाला. कसा काय झाला, तो कशा स्वरूपाचा होता, त्याचं वर्णन कसं आहे, स्वर्गातून विनोबा भावे मला कसे भेटले. त्या कल्कीदत्त मंदिरात शिरूर इथे मी असताना म्हणले महाराज. म्हणलं कोण तुम्ही? म्हणले मी विनोबा. म्हणजे तुम्ही इथे कसं काय आला? म्हणजे महाराज मी स्वर्गात गेलो, तुम्हाला शोधत बसलो. 36 वर्ष शोधलो. अनंत कोटी ब्रह्मांड पाहिजे. अनंत कोटी ब्रह्मांड प्रजा आहे 20 प्रकारची. कुठं 4 मुखाचा ब्रह्मदेव, 8-16 हजार, कुठं 100 वर्ष आयुष्य, कुठं 200, कुठं 1000 वर्ष, कुठं चिरंजीव अवस्था आहे. हे सगळं पाहिलं, पण तुम्ही वचक्षा भगवंत हे मला स्वर्गात कुठेच भेटले नाहीत. नारद म्हणजे मला सांगितलं की हे शिरोळला जाऊन तत्परता झोळे बसून, तेव्हा मी या ठिकाणी आपल्या भेटायला आलो. म्हणले महाराज तुम्ही माझ्यासमोर दिसताय, पण तुमचा आवाज येतोय, पण तुम्ही दिसत नाही. ते म्हणले मी आता क्षीण झालो, भूक लागली मला. मग आम्ही होम हवन सुरू केलं. बराच वेळ होम हवन सुरू झाल्यानंतर त्याची दिव्य शक्ती होमातून प्रगट झाली. विनोबा भावांना मिळाली. त्यांचं आपल्यासारखं शरीर तयार झालं, दिव्य शरीर. मग त्यांची आमची भेट झाली. म्हणले महाराज स्वर्गातून मी आलो, पण मला दिव्य शरीर मिळालं. मग शरीर पाहिलं तर आपल्यासारखंच, पण कडक, बाटलीसारखं कडक शरीर. म्हणजे दिव्य शरीर, वज्रकवचमय शरीर विनोबा भावांना स्वर्गात मिळालं. त्यांची आमची भेट 36 वर्षांनी झाली. मला ते म्हणले तुम्ही स्वर्गात कधी येणार? म्हणलं मला अजून लय वेळ आहे, 200-300 वर्ष लागतील. मग ते विनोबा भावांना म्हणलं तुम्ही आता स्वर्गात जाऊन राहा, मला जमन तेव्हा मी येतो.
तर परिस्थिती अशी आहे की ज्याप्रमाणे आपण आता घरी आहोत तेव्हा आपण हे घरी असल्यावर साधे कपडे घालतो, आणि जेव्हा आपल्या कुठं कोर्टात कचरे का पब्लिक मोठं जा असेल तेव्हा आपण चांगले कपडे दागिने घालून फिरतो. म्हणजे आपण शरीर तेच आहे आपलं, पण आपण पहिल्या घरी यायचो त्याच्यावर आपले साधे कपडे आहेत. आणि जेव्हा आपण फिरायला जाऊ कोर्टात कुठं कचेरी तिकडे तिकडे तेव्हा आपण दागिने वगैरे सणासुदीला घालून फिरू तिथं जाऊ. त्याप्रमाणे म्हणजे कपडे आपले पहिले तयारच आहे, दोन्ही कपडे आहेत, जुने आहेत आणि नवे आहेत. शरीर आपलं तेच आहे. तसा जो आपला आत्मा आहे तो तोच आहे. तो आता आपला आत्मा मानवी शरीरामध्ये आहे. इथून निघाल्यानंतर तो स्वर्गाचे दिव्य शरीर आहे त्या शरीरात जाऊन राहणार, आणि मग तिथं ते दिव्य शरीर कवचमय धारण करणार. म्हणजे स्वर्ग म्हणजे काय त्याचा अनुभव विनोबा भावेने दाखवला की स्वर्गातून ते मला भेटल्यानंतर परिस्थिती निर्माण झाली की स्वर्गात काय काय अवस्था आहे बुवा. स्वर्गात शरीर कशी आहेत माणसांची, तिथं दिव्य स्वरूप कसं आहे, चतुर्भुज स्वरूप आहे. आणि ते वायुरूप शरीर तिथं नाही, तिथं जे ते घनरूप आहे. तर याचा पुरावा म्हणजे भगवान विष्णू देवान त्रिदेव श्रेष्ठ परीक्षा पाहण्याकरता भृगु ऋषी निघाले. शंकराच्या दरबारात गेले, तिथून त्यांना बाहेर काढून दिलं. ब्रह्मदेव दरबार गेले, तिथून त्यांना बाहेर काढून दिलं. मग ते वैकुंठात क्षीरसागरात गेले, तेव्हा भृगु ऋषी ब्राह्मण आले म्हणून सगळे तिथलं पारेकरी वगैरे बाजूला गेले. भगवान विष्णू झोपले होते. मग महालक्ष्मी त्यांचे पाय दाबीत होते, शेषनारायण हे गेल्यावर आणि म्हणले अरे मला पाहून झोपलाच तो काय. जोरात लात मारली. जोरात लात मारल्यानंतर भगवान विष्णू जागे झाले. म्हणले महाराज माझं शरीर ब्रह्म वज्र कवचमय आहे. बरं आहे का, आता वज्र मग तुमच्या पायाला दुखापत झाली असेल. मग त्यांचे पाय बी चोळले, पूजा केली, नमस्कार केला. म्हणजे याच्यावरून शेतावरून भाताची परीक्षा. म्हणजे मानवी शरीरातले जे आपलं शरीर आहे हे मांसाचं आहे, पण स्वर्गाचे शरीर हे दिव्य शरीर ब्रह्मवज्र कवचमय कधीच नष्ट होणार आहे. म्हणजे भगवान आदी नारायण जो आहे त्यांचं जे शरीर आहे म्हणजे सगळ्या देवांचं ते स्वर्गामध्ये आहे. प्रत्येक मानवाचं शरीर स्वर्गामध्ये आहे. इथून सुटल्यानंतर तुम्ही भरपूर तपस्या तुम्ही परत आपल्या मूळ शरीरात जाणार, आणि ते शरीर पुन्हा सजीव होऊन तुम्ही तिथे फिरायला लागणार. पर काय पूर्वेसारखं तर आहे. आत्मा फक्त इकडून तिकडे फिरतो. पृथ्वीचं शरीर मानवी शरीर, स्वर्गातलं दिव्य शरीर आहे. हे कोणी दाखवलं आपल्याला, ब्रह्मवज्र कवचमय शरीर आदिनारायण भगवान महाविष्णूने दाखवलं. तशाच प्रकारचं हे शरीर विनोबा भावेला मिळालं आहे, आणि ते स्वर्गामध्ये राहतात, पृथ्वीवर कधी कधी येतात. अशा दृष्टीने हे महत्त्वाचा मुद्दा या ठिकाणी का सांगितला की स्वर्ग म्हणजे काय, तिथे काय वायुरूप आहे का, नाही, घनरूप आहे. घनरूप पण ब्रह्मवज्र कवचमय शरीर आहे. तिथले प्राणी पशु पक्षी अमृताचे कुंड आणि नंतर कल्पतरू हे सगळ्या गोष्टीत आहेत. हरवेळ नाही सांगायचं, परंतु तिथले पक्षी हत्ती हे सगळे माणसाने बोलतात. तिथली भाषा संस्कृत भाषा आहे. स्वर्गामध्ये संस्कृत भाषा बोलली जाते. तिथं मग बरेच भाग आहेत स्वर्गामध्ये जाताना. हे काय भाग, तो काय भाग, तो काय भाग. निर्णय भाषेच्या लोकांना तिथं खाली ठेवलं जातं. संस्कृत यायला लागली मग वर घेतात, तो वर घेत नाही. संस्कृत बघतोय नाम आपण, तुमचं नाव काय. आता माझं नाव सांगतो, बबन शर्मा तुकाराम समूह कळडिले कुळ उत्पन्न हा, असं मी सांगितलं. मग तुम्ही पूर्ण नाव सांगा. पुन्हा गोत्र मुक्त अत्रि गोत्र अत्रि गोत्र महासती अनुसया यांच्या वंशातलं सोमराजाच्या वंशात कृष्ण वंशात आम्ही, अशी तिथे ओळख करून द्यावी लागते. म्हणजे कोणत्या वंशातून तुमचा जन्म झाला त्या स्वर्गात दारात होती पाठी वाचावं लागते. कोणत्या गोत्रातले, कुठून आले, कसे, सगळी बारीक माहिती घ्या. ते माहिती घेतल्यानंतर तुम्ही गायत्री मंत्र जपला का, तुमचं शरीर बरोबर आहे का. ज्याप्रमाणे पोलीस भरती होते 36 इंच छाती पाहिजे, 163-62 तुमची उंची पाहिजे. म्हणजे सगळं मोजल्या जाते. मोजल्यानंतर पाहतात तुमची उंची
गायत्री छंद आणि षडजा स्वर याप्रमाणे बरोबर आहे. चला चला चला. तुमची उंची गायत्री छंदाला धरून नाही, गायत्री षडजा स्वरापासून वेगळे आहे. गायत्री छंद 24 अक्षराचा आहे. तर तुमचं उंची किंवा तुमच्या शरीराचं सगळं शरीर जे आहे वायू किंवा कसं तिथं जाताना ते शरीर तुमचं 25, 26, 27 अशा तत्वाचं म्हणजे फाजील वाढलेलं आहे. त्यामुळं तुम्हाला स्वर्गात जायचा प्रवेश नाही. तुम्ही परत जन्म घ्या किंवा खाली तपश्चर्या करा, गायत्री मंत्र ब्राह्मण सहवासात राहा, तीर्थयात्रा करा किंवा तुम्ही स्वतः पाठ करा आणि तुमचं शरीर जेव्हा बरोबर होईल तेव्हा तुम्ही वर या. याचं कारण सांगतो की एक खिडकी होती. त्या खिडकीच्या बाहेर जवळजवळ 100 मांजरं बसली होती. तेव्हा ते प्रत्येक मांजर त्या खिडकीजवळ जाऊन आत डोकवायचं दूध पिण्याकरता. आज दूध आहे राव, दूध प्यायचं सगळ्यांना इच्छा झाली. परंतु बऱ्याच मांजराने तो त्या खिडकीजवळ गेला, त्यांच्या मिशा त्या दोन्ही बाजूला चिकटल्या, त्याला काय आत जाता येईना. एक मांजर आलं, त्याच्या मिशा त्या दोन्ही खिडकीच्या गजाला चिकटल्याच नाही, मग त्याने आत उडी मारून दूध प्यायला गेलं. ही बाकीच्यांना नाही प्रवेश मिळाला, जा मागा, गेले मागा. मग सगळ्या मांजराने विचार केला की हात कसा काय गेला, आपला का जाता आलं नाही, आपलं शरीर जाड झालंय, तर त्याचे शरीर त्या खिडकीच्या मापात आहे म्हणून ते आत गेलं. मग या सगळ्या मांजरांनी खाया प्यायचं बंद केलं, उपासना सुरू केली. मग ही सगळी मांजरं थोडी शक्ती त्यांची कमी झाली, जाडी कमी झाली आणि मग त्या खिडकीतून मावती अशा मिशाच्या कोपऱ्यात चिकटल्या नाहीत. मग भराभर सगळी मांजरात गेली. तशा प्रकारचं हे जे शास्त्र आहे स्वर्गात जायचं, नुसत्या उड्या मारल्या चालले, मंत्र म्हणले चालले, दावा केला चालले, अजिबात नाही. दावा तेराव का केला जातो? जिवंतपणी दावा तेराव केला जातो किंवा नंतर केला जातो. जो जिवंतपणी त्याचा दावा तेराव होतो त्याचं शरीर जिवंतपणीच स्वर्गात जाण्यासाठी योग्य बनवलं जातं. त्यामुळे तो स्वर्गात जातो, व्यवस्थित राहतो. पण ज्याचा दावा तेरा मेल्यानंतर होतो त्याचं शरीर जर स्वर्गात जायचं योग्यचं नसन तर त्या ब्राह्मण त्या दाव्या दिवशी ते विशेष मंत्र म्हणतो आणि त्यामुळे त्याचं शरीर गायत्री मंत्राचा छंद आणि गायत्री छंद आणि षडजा स्वर याप्रमाणे तयार होतो. 2, 6, 8, 12, 15, 18, 24 आणि 36 अशा तत्वाचे शरीराचे त्याची रचना तयार होते दोन्हीची. आणि मग तो गेलेला जीव परत स्वर्गात जाण्याकरता तयार होतो ब्राह्मण तत्वाच्या मंत्राने. तुम्ही स्वतःही स्वर्गात जाण्याकरता रक्तगडापर्यंत जाऊ शकता. हे बी रक्तगड आहे तुमचा, मग तुम्ही गणपतीची भक्ती करा, मग तुमचं शरीर स्वर्गात जायला प्रवेश मिळेल. व वाली विष्णू भक्ती करा, मग तुम्हाला स्वर्गात जायला प्रवेश मिळेल. ये वालीने तुम्ही शिवंकाची भक्ती करा, मग तुम्हाला स्वर्गात जायला प्रवेश मिळेल. बेवालीने सूर्यनारायण भक्ती करा, मग तुम्हाला स्वर्गात. कारण या देवांची जी शरीर आहेत ते स्वर्गातून जाऊन येऊन आलेले आहेत. स्वर्गात येतात तसं आपलं शरीर त्याच्या गटाप्रमाणे देवासारखं बनलेलं पाहिजे, बनवलं पाहिजे, मग आपण स्वर्गात जातो. आता येते आणि या ठिकाणी त्यांची मंडळी देवयानी बरं ही पुढे गेली स्वर्गात. त्या दोघांनी निराहार राहिले. निराहार तपश्चर्याकडे शुक्रवार बसून राहून त्याच्या निराहार राहिले म्हणजे त्यांनी आपलं जी शरीर होती राजकीय दरबारातली ती स्थूल शरीर होते, खाऊन खाऊन झालेली. मग आपल्याला स्वर्गात जाण्याकरता नारद मुनीला त्यांनी सल्ला विचारला, त्यामुळे स्वर्गात जाण्याकरता काय करायला पाहिजे. त्यांनी सांगितलं गायत्री मंत्राचा जप करायचं. गायत्री मंत्राचा जप केल्यानंतर तुमचं शरीर अगाध छंद षडजा स्वरासारखं बनन. हे दिव्य शरीर तुम्हाला प्राप्त झालं तर तुम्ही स्वर्गात दारात जाता. तिथं गेल्यानंतर तुम्हाला गोत्र विचारलं जाईल आणि ते गोत्र विचारलं तुम्ही गोत्र सांगायचं. नंतर तुमचं नाव सांगायचं, नंतर कुळ सांगायचं. कसं मी माझं सांगतो. बबन सुनू तुकाराम, बबन शर्मा हा तुकाराम सुनू हे नाव आहे. बबन शर्मा तुकाराम सुनू. नंतर कळले यादव राजे कुलोत्पन्ना एवढा जेव्हा मी उच्चार करीन तिथं गेल्यानंतर तेव्हा मग मला स्वर्गात घेतील. तसे घेतलं जात नाही.
हा राम आणि गोमाजीन ते माजीन याचं आडनाव कोणी घेत नाही. स्वर्गात जाण्याकरता तुम्हाला तुमचं नाव कसं पाहिजे आता या ठिकाणी नाही चंद्रवंशी कृत्पन्न येती शर्म नौश येती शर्म नौसुनु. नंतर चंद्रकृत्पन्न असं म्हटल्यानंतर ह्या ययाती राजाला स्वर्गात प्रवेश मिळाला. इतका अवघड आहे. नुसतं खाली बोळ्या भाकरी करून चालत नाही. आधीच देवावस्था नंबर तिथं मिळवावा लागतो. स्वर्गात जायचं म्हणजे आपल्याला जीवनपणे स्वर्गात नंबर मिळवायला पाहिजे असं कुठल्या ग्रंथात लिहिलंय. महारामायण वशिष्ठ ऋषींनी रामप्रभूला जे ज्ञान सांगितलं, गुरु उपदेश केला, त्यात त्यांनी सांगितलं की तुम्हाला जर स्वर्गात जायचं असेल तर जीवनपणी सर्व स्वर्गांचे कुठं ब्रह्मांड कुठं काय आहे त्याची सगळी माहिती मिळाली पाहिजे. नंतर आपला स्वर्गात कुठं स्थान आहे ते मिळवलं पाहिजे. जीवनपणे स्वर्गात तिकीट आत काढलं पाहिजे. नंतर गायत्री मंत्र हे ते विधी सगळे पूर्ण झाले पाहिजेत. मग रामप्रभूला उपासना होती. सकाळी त्यांनी स्नान करायचं, मग अग्निहोत्र करायचं, दुपारी अग्निहोत्र करायचं, संध्याकाळी अग्निहोत्र करायचं, गायत्री मंत्र जपायचा. अशा रामप्रभूने आपल्या आयुष्यभर साधना केली आणि मग सीता सहित ते स्वर्गामध्ये म्हणजे निर्धामाला गेले. तसं जाता येत नाही. जो उठतो जो कोणाला जाता येणार, ते दारू गांजा पिणारे माणसं स्वर्गात जात नाही. फक्त संतती लोक म्हणून जो आहे, पितृलोक संत लोक, या लोकांमध्ये जाऊन यांना थांबवलं जातं. तिथं त्यांना दीक्षा दिली जाते. तिथं पुन्हा त्याने भक्ती करायची आणि जायचं. एकदा काय झालं, भगवान शंकर म्हणले महाराज तुम्ही पण स्वर्गात या पुढं कैलासात. मला नाही येत आहेत. त्यांनी छायाचं शक्ती पाठवल्यानंतर मी नंतर दिव्य आणि तिथं पोहोचलो. तिथं गेल्यानंतर मला त्यांनी सांगितलं, हे बघा हे सगळे लोक इथं आलेले आहेत. कोणचे आक्षण केलेले, अपघाती मेलेले, विष पिऊन मेलेले, वाकडे तिकडे मेलेले, जीव दिलेले सगळे आहेत. आणि ते म्हणले महाराज आम्ही शरीर सोडून तुमचे गालो, आम्हाला तुम्ही स्वर्गात जागा द्या. भगवान शंकर म्हणले नाही, कारण तुम्ही अपघाताने मिळा. तुमचं शरीर कच्च्या कैरीला माझा चिकणीवर रोष होतो का? नाही, तुम्ही कच्च्या कैरीसारखे आहेत. पक्का आंबा पिकला होता रस होतो माहिती. मग तुम्ही आता काय करा, तुम्हाला वर कोणालाही स्वर्गात जागा नाही, कारण तुम्ही सगळ्या अपघाताने मेलात. काय काही जीव दिला वाकडा तिकडा, अशा अपघाताने मेल्यात, तुम्हाला प्रवेश नाही. मग तुम्ही काय करा, घरी जा, तुमच्या कुळातल्या माणसांना मदत करा. पहिला मुद्दा. दुसरा मुद्दा, तुम्ही एक जन्म घ्या, पुन्हा आमची भक्ती करा. तिसरा मुद्दा, तुम्ही तीर्थयात्रा करा, पुण्य मिळवा. एवढ्या 3 गोष्टी तुम्ही करा. शंकर भगवंतांनी माझ्यासमोर त्या सगळ्यांना सांगितलं. आणि मग जर तुम्ही 3 करीत नसता तर तुम्हाला आम्ही पिशाच्या येऊनी ठेवून देऊ, व्यथा ताब्यात देऊ. अशा दृष्टीने हा निर्णय स्वर्गामध्ये होतो. स्वर्ग म्हणजे पक्की अवस्था, पक्की जीवाची अवस्था. आता आपल्याकडं 8 लोकांना स्वर्गात प्रवेश मिळाला. 2 स्त्रिया होत्या आणि एक स्त्रियेच्या अंगात देवीचं वार यायचं. आणि दुसरी एक साधी होती, ती साधी भोळी देवाची भक्ती करायची. कल्की दत्त महाराज इथं शिरूरमध्ये. तर दोघी पुढं वारल्या. तर त्याच्यामध्ये जी काय देवाला अन्नदान दान धर्म करायचे त्याला जीवनपणे स्वर्गात जागा मिळाली. त्यामुळं ते स्वर्गात जाऊन दिव्य ध्यान राहते. दुसरी जी आहे तिला स्वर्गात जागा, मग देवीचं वार अंगात होतं, पण स्वर्गात जागा मिळणं अहंकार झाला. तो अहंकार माझं कोणीच नाही, माझ्या देव येते, मग आता मला काय कमी आहे. आणि त्या अहंकारामुळं स्वर्गात जाता आलं नाही, पृथ्वीवर राहिली. म्हणजे अशा अडचणी जरी तुमच्या अंगात वार येत असली तरी तुम्ही स्वर्गात जाऊ शकत नाहीत. तुम्ही साधे भोळे दान धर्म करून स्वर्गातल्या देवांना, पृथ्वीवरच्या देवांना यांचा ऋण फेडा, तेव्हा स्वर्गात जा. आता ययाती राजा होता, यांनी आपल्या मुलांना सगळ्या इष्टे दान करून टाकले. प्रजेला दान धर्म केला, घोडे दान केले, गाया दान केल्या, वासर दान केले, नव्हती तेवढी इस्टेट वाटून टाकली. आणि सरशेवरला
काही राहिलं नाही, असे वनात जाऊन बसले यायचे राजा आणि त्यांची मंडळी. शिखरा बसून निराहारी राहिले, निराहारी फळहारी होते, नंतर निराहारी बनले, काहीच खायचं नाही. असं करता करता त्यांना स्वर्गातून विमान आलं आणि ते स्वर्गात गेले. त्याला ते दिव्य शरीर प्राप्त झालं. म्हणजे कृष्ण भगवान सांगितलं का ही शरीर सोडून आत्मा दुसरं शरीर धारण करतो. खरोखर ही गोष्ट खरी आहे. ज्यांना अनुभव घ्यायचा असेल बा स्वर्गात खरं आहे खोटं, त्यांनी 12 वर्ष फळं खाऊन दूध पिऊन उपवास करा, 48 वर्ष होम हवन करा. तुमचं शरीर जेव्हा पवित्र होईल आणि स्वर्गात जायचं योग्य तिचं बनन, तेव्हा तुम्ही दिव्य देहाने स्वर्गात तिथे त्या ठिकाणी प्रस्तुती पाहून या आणि मग सांगा खरं काय ते. गप्पा मारू नका, कारण तुमच्याकडे ते ताकद तयार व्हायला पाहिजे. वरा सनातन विश्व हिंदू धर्म आहे, त्याच्यामध्ये हे नियम आहेत. जे पक्के साधू आहेत ते स्वर्गात जाऊन येतात, आपला नंबर पक्का करतात आणि मग ते सोडतात, तसा सोडित नाहीत. मेल्यावर स्वर्ग दिसतो असं कधीच होत नाही. मेल्यावर भूत बनतो, स्वर्ग बनायचं काय कारण? आधीच तिकीट नाही काढलं, लागला गप्पा मारायला. या असा भोंगळा गप्पा चालत नाही. तर इथं प्रत्यक्ष प्रमाण आहे. तुम्ही स्वर्गात जाणार का नाही? तुम्हाला देवलोक मिळणार का नाही? मग आपली त्याची शिळा आहे, पाषाण शिळा, त्याची आठवला की तुम्हाला लगेच कळणार की आपल्या हात पुढे गेले आपल्या स्वर्गात प्रवेश मिळणार, आपल्या हात मागे आले आपल्या स्वर्गात प्रवेश मिळणार नाही. आपल्या स्थिर आहे म्हणजे आपला निर्णय होणार आहे. अशा दृष्टीने या ठिकाणी हा निर्णय होतो. आणि तुम्हाला जर विज्ञानदृष्ट्या पाहायचं असेल तर मशनीमध्ये सुद्धा आपण त्याचा शोध लावला, तुम्हाला स्वर्गात जागा मिळेल का नाही. आपलं जे व्होल्टेज आहे ECG कार्डिओग्राम, तो जर 6 mm आला, 6 बटणं 6 ते 10 mm आली तर आपल्याला स्वर्गात निश्चित जागा आहे. आणि जर 3 कार्डिओग्राम समजा पॉझिटिव्ह आणि 3 निगेटिव्ह तर स्वर्गात जागा मिळणार नाही. म्हणजे सगळी बाजू ओके. तुम्ही पाहून घ्या, मग तुम्हाला ते कळलं. मग समजून बा आपलं जीवन कसं आहे, काय आहे, आपल्याला कसं स्वर्गात जाता येईल. एकदा आपल्या आश्रमाला भेट द्या किंवा आमचा विश्वधर्म ला बोर्ड हा चॅनल पहा किंवा विश्वक्रांती नवे ज्ञान यूट्यूबवर पहा. त्याच्यावर तुम्हाला त्याच्यातल्या बऱ्याचशाच गोष्टी सांगितल्या ते मिळतील आणि समजतील. ओम स्वयंभू विश्वराजा श्री अमृतकल्किदत्त महाराज की जय. स्वयंभू महापंच सागरेश्वरी महादुर्गा महाशाकंभरी माता की जय. ब्रह्म ऋषि यात्री की जय. महासती अनुसया माता की जय. सर्व देव देवतां की जय. साधु संतन की जय. धर्म की जय हो, धर्म की जय हो. हरिओम दत्त. ओम शांती शांती. सर्व साधकांनी महाराजांच्या या वेदमंत्र आणि रक्तगट संशोधनाचा प्रचार करावा. VBK ट्रस्टची योजना बेकारी संपविणे. वेदमंत्र आणि रक्तगट प्रचार करा, समाजाकडून मदत होते. जगभर घरोघरी प्रचार करा. अधिक माहितीसाठी पुढील पत्त्यावर भेट देणे किंवा संपर्क साधणे. VBK ट्रस्टचे स्वयंभू विश्वराजा श्री अमृतमंथनेश्वर कल्किदत्त मंदिर, पाषाणवाडी, शिरूर, घोडनदी, जिल्हा पुणे, महाराष्ट्र. हरिओम दत्त.